दोस्तों ने बाला मीटा है। बिल्कुल सर, दोनों भी टीमों ने अभी तक यहाँ पर काफी अच्छा परफॉर्मेंस हमें देखने को मिला है और निश्चित तौर पर ये मैच में भी उनका काफी अच्छा परफॉर्मेंस हमें देखने को मिलेगा। जिधर थोड़ा बेस आवाज म्हणतो। तो चलिए पहली गेंद यहाँ पर फेंकी जाएगी दोनों टीमों के बीच में, यानी कि ये इंपॉर्टेंट मुकाबला है, यहां से जीतेंगे तो कम से कम एक ट्रॉफी की दावेदार जरूर बनेगी। तो सभी टीमों को शुभकामनाएं, गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट, दोनों भी टीमों को शुभकामनाएं। जैसा 4 ओवर का मैच और 4 ओवर के मैच में वैसे भी यहां पर कम से कम कल के रात्रि में हमने 68 देके 70 देके सारा शिवकर ने रन बनाए। नाउडी टीम भी चेस करते हुए काफी बढ़िया परफॉर्मेंस देखने को मिला और आज सीखेंगे शुभारंभ किस तरीके का होगा। अंपायर का ग्रीन सिग्नल, बोला गणपति बाप्पा। पहिला बॉल, सामन्याला सुरुवात, फर्स्ट इनिंगला सुरुवात होते आजच्या शेवटच्या आणि अंतिम रात्रीला सुरुवात। पहिला बॉल, गोलंदाज सज्ज, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळते। अवांतर बॉलने सुरुवात झाली, अभिषेक गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला आघाडीची जोडी आपण पाहतोय जिथे मैदानाच्या आतमध्ये जिनीत पवार आणि त्याच्या साथीला यश कोळी मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आला, व्हाईट बॉलने सुरुवात झाली, 1 रन। जीनित कोहली की अगर चर्चा करेगी, जीनित पवार इस सीजन में काफी बढ़िया फॉर्म में चला, उतने ही लंबे कद की जो खिलाड़ी है अभिषेक वो भी अच्छे ले में नजर आ रहे। इनसाइड आउट शॉट पड़ा खेला है एक्स्ट्रा कवर के ऊपर से, दमदार शुरुआत, 6 रन। जिस तरीके से सर ये पीछे ना पाटा सपाट विकेट है, रन बनते, कुछ ऐसे मैचेस है जहां पर कम रनों के हमें देखने को मिले, बाकी के मैच में ताबड़तोड़ बल्लेबाजी हुई है खिलाड़ियों की ओर से। निश्चित धावा या मैदानावरती सातत्याने बंडना पाहायला मिळाल्यात, इनसाइड आउटचा षटकार पाहायला मिळालाय। पुढचा बॉल, गोलंदाज, कमी गतीचा बॉल, स्लोवर वन, येथे पंचांकडे लाऊड अपील करण्यात येते। बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा वेध, पुढच्याच बॉलवरती सडेतोड उत्तर दिलंय, फलंदाज बाद। काय सर आहे पाटील सर, समाधान फॉर्म में थे ना, तब जीतू भी फॉर्म में था। एक चांगली विकेट म्हणता येईल, कारण बॅकअपला लेन टाकला होता, बॉल व्हेरिएशन केलं, बॅटची आतली कडा घेतली, यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतं। डॉट बॉल आला आणि अगदी त्याच वेळेला विकेट देखील आली आहे। महत्वाचा बॅटर इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय। प्रवीणच्या षटकारानंतर प्रत्युत्तर चांगलं पाहायला मिळालं, इनसाइड आउटचा षटकार, पुढचा बॉलवरती कॉट बैंड विकेट। अब बिल्कुल सर, जब फन उछलने से पहले कुचल दिया इस वक्त गेंदबाज ने, यानी कि आप जब मार खाते हो ना तो विकेट लेने का जिगर भी आपके पास होना चाहिए, और अभिषेक ने तुरंत उनको जवाब दिया और आखिरकार कट बिहाइंड द विकेट, यानी कि क्या बढ़िया कैच वहां पर विकेट कीपर ने पकड़ा और पहला बड़ा झटका। जिस तरीके से अंबर ट्रॉफी कोपरू में खेली गई थी ना, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी अंश शीतल डीसीसी कोपरा टीम के बल्लेबाज जीनित ने, लेकिन आज मात्र सस्ते में लौटना पड़ा, केवल एक छक्का उनके बल्ले से मात्र आ चुका है। ऑन साइड में खेलने की कोशिश, टैप के ऑन साइड में मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे, फील करेंगे, एक के साथ यहां पर रन संख्या आगे बनती हुई। सर जब चौके छक्के लगते हैं तो साथ ही साथ सिंगल डबल लेना भी बहुत जरूरी होता है, कि इसके लिए कि आपका स्कोर बोर्ड है ना वो लगातार हिलता रहना बहुत जरूरी होता है, ताकि डॉट बॉल खेलने से बेहतर सिंगल डबल काफी महत्वपूर्ण जाना जाता है, क्योंकि सालसामेंट 100 में कॉम्पीट। यस, निश्चित आपण याच गोष्टीचा सातत्याने उल्लेख करत असतो। सिंगल डबल ही क्रिकेटमध्ये यायला हव्यात। अभिषेक माळी पहा विकेट मिळवली होती या आधीच्या बॉलवरती, का सेलिब्रेशन त्यांचंही पाहायला मिळालं। अवांतर धाव आली, सिंगल आली आणि त्याच वेळेला एक षटकार, 8 बनल्यात। एक फलंदाज बाद बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंशांची निर्वण डीसीसी कुपडा टीम। पुढचा बॉल यावेळेला उंच गेला, लांब नाही, क्षेत्ररक्षकाचे जजमेंट पाहावं लागणार आहे। चेंडूपर्यंत पोहोचलेत, यावेळेला बीट केलाय, कॅच ड्रॉप, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार।
रूप से इनका भी आपने सुना, लेकिन ये जो कैच था पकड़ना चाहिए था, इतना भी हार्ड कैच नहीं था, हार्ड लेन कैच नहीं था, ये आसान सा कैच जज करना चाहिए था, लेकिन थोड़ा सा रनअप लिया उन्होंने और इस कैच को छोड़ा और जीवन दान मिला। यश पाटिल एक खतरनाक बल्लेबाज है, हाल ही में खेलेगी आमदार विक्रमवेदा पाटिल ट्रॉफी टेम्पोडे के नाइट टूर्नामेंट में। क्या कमाल का क्रिकेट खेला था इस बल्लेबाज ने, लेफ्ट हँडर यश ये बल्लेबाज। तिकडे बघा एलईडी जे ऑपरेटर असतील आपण त्याकडे लक्ष द्या आणि लगेच ते स्क्रीन चालू करा, आयोजकांच्या वतीने सूचना आहे। उजव्या एसीच्या बाहेर वाय यॉर्कर पाहायला मिळाला, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अभिषेक माळी यांनी दाखवलंय। या गावचे खरं तर मुळात जावई आहेत, जावई बुवा चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करतायत और बहुत सारे जमाई राजा आके गए पूरे टूर्नामेंट में। कल भरत खानावकर एक नावडे के भरत शेठ भोईर या शास्त्री भाऊ आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं आणि जावई बापू गोलंदाजी करतात ना। आडव्या बाटणी घेण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली, मिळवून नाहीये, 38 सर्कल मध्ये सिंगल इथून मिळेल। आवर्जून या खेळाडूचा आपण सातत्याने उल्लेख करतो, यश कोळी मोठी फटकेबाजी करू शकतो, ती क्षमता त्याच्याकडे आहे। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला, धावफलकावरती धावा बनल्या त्या 13, एक फलंदाज बाद। टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना अंश अँड शीतल 11 डीसीसी कुपरा टीम। थैंक यू वेरी मच। बिल्कुल यहाँ पर जमाई राजा अभिषेक यहाँ पर पहला ओवर समाप्त करते हुए 13 रन आए, लेकिन एक बड़ा विकेट उनके हाथ में लगा। विकेट समय का पालन कर रहा है यहाँ पर लिसा 11 खेलने टीम, आपको 20 मिनट में 4 ओवर आपके समाप्त करने। विकेट जाएगा, हल्की सी टीम मीटिंग ले सकते हैं जब बल्लेबाज आते हैं तब, लेकिन जब बल्लेबाज सुरक्षित मतलब पहुंचेगा तो आपको फील्ड की सजा पर तुरंत करनी है, उससे पहले आपको फील्ड की रचना कीजिए। सभी टीमों को नियम सभी सेम होंगे क्योंकि आज तक 8 टीमों को तुरंत यहाँ पर पेनल्टी दी गई है। तो नेक्स्ट मैच जीवा 11 मुरबी टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेगी स्वर्गीय राजेश नेरुलकर 11 जय हनुमान टेंडुलकर, दोनों भी कप्तान टॉस के लिए संपर्क करें। एक पोल की बिग फाइट हमें देखने को मिलेगी, एक तरफ टार्जन ऑफ भिवंडी प्रतीक पाटिल बाटिया, तो एक तरफ मिस्टर 360 डिग्री स्टाइलिश बल्लेबाज ओमकार की दहशत। क्या ओमकार की जय जयकार होगी या फिर मैदान के अंदर प्रतीक पाटिल का कहर होगा, ये तो आने वाला, लेकिन दोनों पाटिल के छोरे मैदान के अंदर कमाल का क्रिकेट खेलेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। क्षितिज माली बॉलिंग मार्ग पर पावर पे में रन बने 13 भी प्रति ओवर बनते हैं तो फिर 52 का टारगेट भी एक सेफ कहा जाएगा फिलहाल से यहां पर इस पहले मैच में। कट केला, डीबॅकचा कव्हरला, पहिलाच बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले, इथे खराब क्षेत्ररक्षण, रन स्मिती 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जिथे कुणालच्या बॅटमधून येतोय बॅटमधून चौकार। ये खराब फील्डिंग ना कीजिए, कल इसकी गलती पेंदर टीम ने भुगती थी दोस्तों, और पूरी तरीके से जान को लगा था उनका वो मुकाबला। अगर थोड़ी सी वो मिसफील्ड ना होती तो पेंदर टीम इस श्रृंखला से पार ना होती, क्योंकि क्रिकेट में प्रेडिक्शन फेल है, क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है कि जहां पर पूरे प्रेडिक्शन फेल है, और ये गलत फील्डिंग है ना, आपको मुकाबले टूर्नामेंट से पार कर सकते हैं। ये छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये ट्रॉफी तक ले जाने वाला ये मैच है। चाप करने की कोशिश, फील्डर है मौजूद, दूर से आएंगे उठाएंगे, तब तक यश भाग्य का सहारा लेकर आज उतरे मैदान के अंदर। नशिबाची साथ चांगली तिथे प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहे, हेजिटेशन पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षणामधील खराब बाबी सातत्याने पाहायला मिळाल्या। जे लॉंग ऑनला कॅच ड्रॉप झाला असेल त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चौकार गेलाय, धाबाही येतात, जिथे मात्र नशिबाने चांगली साथ यश कोळीला दिली आहे। धावफलकावरती धाबा एकंदरीत 19 बनल्यात, 19 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। गोलंदाजी मार्क मध्ये पुढचं षटक घेऊन क्षितिज माळीला आपण पाहतो, अद्याप 6 धावा त्याने खर्च केल्या, 2 चेंडू त्याने हाताळल्यात। हे षटक सर्वाधिक महत्वाचं आणि निर्णायक राहणार आहे। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला आपण पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सिंगल येते, एक एक धाव तितकीशी महत्वाची है प्रवीण सर। यस, वेरी इंपॉर्टेंट, टारगेट का अगर सेट करना है तो सिंगल डबल नियंत्रण लेना आपको बहुत जरूरी होगा। स्कोरबोर्ड को हिला के रखना यह आपका उत्तरदायित्व तो बनता है। वैसे पहला विकेट जल्दी आउट होने के बाद 2 खिलाड़ियों के बीच में बढ़िया पार्टनरशिप चल रही है, और वन डाउन के खिलाड़ी का महत्व क्या होता है टीम में, कि आपके ऊपर जिम्मेदारियां, जाकर रिकी पॉन्टिंग से पूछिए, जाके केन विलियमसन से पूछिए कि वन डाउन की भूमिका क्या होती है अपने टीम के लिए। ये तो सीमित फास्ट क्रिकेट है 4 या 5 ओवर के, लेकिन यहां पर आपको वन डाउन का महत्व भी निभाना पड़ेगा। बड़े तैयार, और बल्ले के स्लॉट में सीधा कुणाल के बल्ले से निकला है, मिड विकेट के ऊपर से, कड़क 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 कड़क
उरका स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पहिला बॉल त्याने या षटकामधला फेस केला. 2 बॉल 7 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 बनली. 26 ऑन द बोर्ड. दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला पारडं जड होऊ लागलं बॅटिंग करत असताना. टॉस आल्यानंतर अंश 80-11 DCC कोपरा टीमचं. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. क्या बात है, देखिए छक्का भी दागा लेकिन गेंद भी सीधा अंदर आई, यानी कि वही गेंद फिर से एक बार यहाँ पर मैच पर उन्हें खेलने को मिलेगी. टॉप ऑफ द बैट्समैन है सर, ये एक बार जम जाए ना तो सामने कितना भी खतरनाक गेंदबाज क्यों ना आए, उनके सामने बल्लेबाजी करना हमेशा पसंद करते हैं. और शानदार ये लगातार का दूसरा क्या तीसरा आएगा और पहले मैच में बंदनाते हुए हैट्रिक देखने को मिलेगी. टेंशन में लीसा 11 जहां पर टॉस जीता फील्डिंग करने का फैसला लिया और ये ताबड़तोड़ बल्लेबाज के खिलाफ अब मुश्किलें पैदा होती हुई. धाबे दणानूनच टाकलेत कारण 2 स्ट्रोक जे मात्र एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेटला पाहायला मिळाला. षटकार आलेत ते 2. उजव्या रेषेच्या बाहेरचा बॉल स्लोअर वन होता. पिक केला आणि पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. लगातारचे 3 बॉल 3 षटकार. कुणाल ठाकूर सेट ऑन फायर. डीजे जीतो थोड़ा सा या माइक सा बेस खोलना आणि आवाज मॉनिटरचा. हेलो. तो चलिए यहाँ पर आप देख सकते हैं पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद. ओके, थैंक यू. रन बने स्कोर कार्ड के ऊपर 38 रन, यानी कि दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, यानी कि प्रति ओवर कम से कम आप देख सकते हैं सर 19 का रिक्वायर्ड रन रेट. पहले ओवर में 13 आए थे, लेकिन इस ओवर में लगभग बात करेंगे ना तो मेरे ख्याल से 25 ना 25 रन आ चुके हैं. सबसे बड़ा ओवर यहां पर हमें देखने को मिला है. ये खासियत है. शायद वो केरला टीम के कप्तान ने यह कहा था कि टॉस जीतने के बाद शायद हम थोड़ा सा बेनिफिट ले सकते हैं, लेकिन यहां पर मंशा कुछ और रही. टॉस हारने के बाद अंश 11 DCC कोपरा को बल्लेबाजी आई और बल्लेबाजी करते हुए शुरुआत थोड़ी सी खराब रही. चुनित की ओर से छक्का आया, लेकिन उसके बाद यश और ये बल्लेबाज कुणाल ठाकुर की ओर से बढ़िया बल्लेबाजी नजर आती हुई. स्लोवर बन गेंद नए गेंदबाज लीसा 11 खेलने की ओर से साजिश माली. लेकिन सर इसका मतलब यह नहीं कि रन बन रहे, लेकिन सामने वाली टीम भी ताकतवर है, यह भी नहीं भूलना चाहिए. अभिषेक मैन इन फॉर्म उस के टूर्नामेंट में क्या बढ़िया क्रिकेट खेला था लीसा 11 खेलने टीम ने, और उनके भी ताकत है बल्लेबाजी में. तो ऑफ ट्रैकर की बॉल थी. नेट्रा स्टाइल में घूमकर खेलने का प्रयास. डॉट बॉल की समाप्ति. यश माळीवरती जिथे मात्र हवी ठरताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर साजिश माळीला आपण पाहतो 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. डॉट बॉल यायला हवेत, कारण आपण पाहिलं मोठ्या फटक्यानं बायपास करण्यासाठी सिंगल डबल इथे चालू ठेवले. दोन्ही बॅटर चांगली फॉर्मात आहेत. एका बाजूला कुणाल ठाकूरचा थाट आणि गोलंदाजांची त्याने लावलेली वाट इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल याला पिक केला. लांब 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 वरचा सर्वाधिक लांब षटकार. ये नहीं कि आप 50 के भीतर फिर भी 60 के करीब भी अगर रोकना चाहेंगे ना तो यहाँ पर जरूर आप कोशिश कर सकते, कामयाबी पा सकते हैं, लेकिन देखेंगे कोशिश कहां तक होगी. तो बढ़िया गेंद. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मेरे ख्याल से कल नितिन शेठ रात्रि के 2 बजे भी 4 ओवर में 88 रन 70 रन हमें देखने को मिले. ये तो शुरुआती मैच है, तो इतना भी यहाँ पर थोड़ा सा मुकाबले में मायूस ना होना चाहिए लीसा 11 खेलने टीम को भी. उन्हें भी यहाँ पर दमखम दिखाना पड़ेगा. 44 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत आणि आघाडीचा बॅटर यश कोळी अजूनही दमखम चांगला दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला फॉलो केलं होतं बॅटरला. पिचिंग आउटसाइड ऑफ. पंच सांगण्याचा प्रयत्न करतायत. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव एक येत असताना पाहायला मिळेल. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या सिंगलच्या बरोबरीने. या षटकामध्ये धावा थांबलात. प्रवीण सर कमबॅक चांगलं झालंय. केवळ 6 धावा म्हणता येईल या षटकामध्ये आल्या. लेग बाईटची धाव ही गोलंदाजाच्या अकाउंट्समध्ये ऍड केली जात नाही. अर्थात मागील 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा इथे जिथे मात्र साजिशने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. टप्पा चांगला, अचूकता चांगली आहे, वेदकता त्याहूनही अधिक चांगली आहे.
कलात्मकता, नैपुण्यता आणि सादरीकरण त्याचं नेहमीच चांगलं पाहायला मिळालंय. याच कारणास्तव तो फलंदाजांवरती हाबी ठरतोय. शुभमचा बॉल या षटकातील एक मोठा फटका येईल का? 3 बॉलवरती 3 षटकार. ठोकणारा बॅटर चौथा येतोय की काय? क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. कुणाल ठाकूर बाद. गाड्या आपण बिंजरला पाहतो आणि एक ट्रॉफी म्हणजे एकाला गुलाल मिळेल आणि एकाला मात्र माघारी परतावं लागेल. परंतु कुठला नशिबान संघ असेल, लिसा 11 थोरणे की शीतल अँड अंश 11 कोपरा, या 2 संघांमध्ये ही तुम्हाला ताकदवर लढाई, एक ट्रॉफीसाठी ही लढाई. तर बघा यानंतर युवा 11 मुरबी आणि स्वर्गीय राजेश दादा प्रतिष्ठान टेंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, इनिंग ब्रेक नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे, जो कॅप्टन नसेल आणि जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. बघा या स्पर्धेचा आपण विचार केला तर भूतानवरून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत कोपरेगावचे सर्व मित्रमंडळी. मला वाटतं महेश शेठ पाटील, नरेश शेठ गायकर, चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, जय मोटारचे संजय शेठ गवली यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात त्या कोपरा क्रिकेट संघाला. आणि जर कोपरा संघाने आज सामना जिंकला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य प्रकाश तोडेकर साहेब, महेश शेठ पाटील साहेब, नरेश गायकर साहेब आणि सन्मान्य माजी सरपंच संजय शेठ गवली साहेब यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. पहली गेंद मेरे ख्याल से वाइड आ चुके इस ओवर की. शॉट अच्छा है लेकिन खेल आए सीधा लॉन्ग ऑन की तरफ, सीधा 4 रनों के लिए. बॉल 22 वरती यश कोळी नॉट आउट. संघाचा अर्धशतक कंप्लीट झालाय. 50 धावा धाबलकावरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना अंशन शीतल 11 डीसीसी कोपरा 50 ला, जिथे मात्र एक फलंदाज बाद झालेला, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 50 ला 2 आहेत. आदरणीय शैलेश शेठ माळी साहेब यांच्या मालकीचे 2 संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आहे. गोलंदाजी मार्क मध्ये अक्षय गोंधळीला आपण पाहता. अवांतर बॉलने सुरुवात त्याने जरूर केली, कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला ज्याच्यामध्ये चौकार आलाय. फ्रंट फुटला डेंजरस बॅटिंग इथे करतोय. बॅटची लिडिंग एज जे टिपण्यात आला. सॉफ्ट डिसमिसल. यश माळी महत्वाचा बॅटर इथे होतोय. यश कोळी बाद. थैंक यू डीजे जी, तो बढ़िया संगीत यहाँ पर सुनाते हुए. कमबैक हो तो कैसा, यहाँ पर पूरी तरीके से दिखाए लिसा 11 खेलने टीम के ये धुरंधरों ने. बाकी के 2 गेंदबाज अपना काम तमाम करते हुए. राजेश भाऊ पाटिल वल्लभ ग्राम पंचायत सदस्य, ये भी भूटान से मैच का अनुभव हुए, अपने सभी स्कूल के मित्र परिवार एंजॉय करने के लिए गए और फिर भी लाइव के माध्यम से मैच का आनंद लेते हुए. उनके ओर से शुभकामनाएं अंश 11 डीसीसी कोपरा टीम के लिए. लेकिन क्या बढ़िया वापसी की. तर या स्पर्धेला खास करून आमचे मुरबीचे समाधान ठाकूर
यांच्या वतीने शुभेच्छा आल्याने खास करून अक्षय गोंधळे यांच्यासाठी देखील समाधान ठाकूर मुरबे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. नवीन बॅटर सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असतात पाहायला मिळतात. पहिला बॉल डाऊन ग्राउंड केला, फ्लॅट आहे, पॅरलल मॅक्सिमम चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. संगीत 50 का आंकड़ा पार हो चुका है. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 56, यानी कि बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर नजर आता है. जो भी बल्लेबाज आता है ना सर, लास्ट ओवर में ब्लास्टी करने का काम करेगा. वो जानते हैं कि 4 ओवर में विकेट उनके हाथ में बहुत है, तो शायद बात यही बनती है कि आने वाले हर गेम के ऊपर अब यहां से प्रहार किया जाए. यही सोच आंशिक 11 बीसीसी कोपरा टीम के इन बल्लेबाजों की ओर से मिडिल ऑर्डर की मजबूत करी. ये भी उड़ाया, इस बार पार दिया साइड स्क्रीन के ऊपर से, एलईडी स्क्रीन के ऊपर से, देश सीमा रेखा पार. दैट्स अ बिग 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 हिट. जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है सचिन पवार. षटकार आले त्यांच्या बॅटमधून लगातारचे 2 धावा. फलकावरती आहे 62 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल अक्षयचा हा चेंडू तिसरा आलाय, हा पंप पुल केला, गुल केलाय, हा रा 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 खतरनाक षटकार. आ गया और इसी 6 रनों की मदद से दुगनी रफ्तार से अब आगे बढ़ रही है. 68 68 रन बने, यानी कि जो सुपर 12 के मैच में बल्लेबाजी चाहिए ना हर एक टीम की ओर से, वही बल्लेबाजी मैदान के अंदर. अभिषेक माली, साथ ही साथ देख सकते हैं अक्षय माली, साजेश माली, जिग्नेश, निखिल, इनके ऊपर अब जिम्मेदारियां बनेगी. सीपी क्षितिज के ऊपर अब जिम्मेदारियां बनेगी, क्योंकि बहुत सारे रन. कल्पेश, यहां पर आप देख सकते हैं 68 इस ओवर की गेंद है. मेरे ख्याल से आखिरी एक बॉल इस इनिंग की बची हुई है. नेक्स्ट मैच 8 बॉल की बिग फाइट, इनसाइड आउट, ये भी जाएगी सीधा स्टैंड में. नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड, स्लॉट में गेंद, सीमा रेखा पार. 6 रन और रन बने स्कोर कार्ड के ऊपर 74 74. लक्ष्य है 75 रनों का, यानी कि ये ओवर में लगभग रन आए 45 से 3 ओवर में 29 धावा या षटकामध्ये ठोकल्या. मागणं षटक या स्पर्धेतील आपण पाहू शकाल. आणि आता बघण्याचे आहेत तर धावा जवळजवळ 75. अगर बीसीसी कोपरा मार सकती है तो लिसा 11 खेल में क्यों नहीं मार सकती? आने वाला समय बता पाएगा. तब तक टॉस के लिए मुरबी टीम के कप्तान आ चुके हैं जीवा 11 और स्वर्गीय राजेश दादा नेहरूकर, जो हनुमान तेंदुली के कप्तान अगर आए हो तो उनसे गुजारिश करेंगे आप भी संपर्क करें. हॅलो. तर चला, जीवा 11 मुरबी टीम कॅप्टन आणि स्वर्गीय राजेश दादा प्रतिष्ठान टेंबिवली टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे. मुरबी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टेंबिवली टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण यावं. बॉल पडणे अगोदर जर इथे कॅप्टन नसला तर मात्र समोरचा संघ इथे उपस्थित आहे त्या संघाला, मुरबी संघाला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचा तो नियम आहे. तर आमचे बरेचसे भोईर पेंदर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. कोपरा संघ इथे खेळतोय. कोपरा संघाचे बिग सपोर्टर्स आमचे राजन तोडेकर, त्याचबरोबर नरेश कायकर, दिलीप ठाकूर असतील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नरेश कायकर इथे आले असतील तर या, आपलं देखील स्वागत आहे. चला, दोन्ही कॅप्टन या. मुरबी टीम कॅप्टन इथे आहेत. टेंबिवली टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण यावं. चला या लगेच. बरेचसे भोईर यांना विनंती आहे की आपण यावं. टॉस करण्यासाठी नक्कीच बरेचसे भोईर पिंदरगावच्या आदर्श व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय.
तर चला कॅप्टन आले त्या ठिकाणी आपण पाहू शकाल परेश गोरटकर द केक क्राऊन शॉपचे ओनर आणि त्यांच्या माध्यमातून देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये दमदार स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो की ज्या पद्धतीनं कोपरा म्हटल्यानंतर आमचे दमदार नेतृत्व प्रकाश तोडेकर यांच्याकडून जर सामना जिंकला तर संघासाठी देखील दमदार पारितोषिक त्यांच्या वतीने दिलं जाईल. माजी सरपंच संजय शेठ आपलंही सहर्ष स्वागत. तर टेल आहे. चला टेंबिवली टीम कॅप्टन टॉस जिंकला, डिसिजन द्या फिल्डिंग. चला मुरबी संघाला फलंदाजी करायची यानंतरचा सामना असेल मुरबी वर्सेस टेंबिवली पुढची लढत. तर कोपरा संघ इथे खेळतोय बघा आणि कोपरा संघाला भूटानवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून आमचे मित्र नरेश गायकर तिकडे आहेत. येस सर आणि त्यांच्यासोबत प्रकाश तोडेकर साहेब आहेत, राजेश भाऊ पाटील आहेत, वलभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नरेश गायकर साहेब, महेश शेठ पाटील साहेब आणि जय मोटारचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच गुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत संजय शेठ गवळी साहेब देखील भूतानवरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि असं म्हटलं जातं मिलते जब दो यार तो बनता है बहुत सारा प्यार. तर नक्कीच आपण स्क्रीन वरती पाहू शकता आमची चिमुकली जिवायला. तर नक्कीच तिच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. बघा कुमारी जिवाला आपण स्क्रीनवरती पाहतो मित्रांनो, अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला सोडून गेली आणि प्रत्येकाच्या हृदयावरती आपण नाव देखील करून गेली. लक्ष्मीच्या पावलांनी आली ही नक्की सर्वांना अगदी प्रेम देऊन गेली. तिची मुकली जिवाला देखील आपण स्क्रीनवरती पाहिलं. चलेंगे मैदान के अंदर, बना सकती यहाँ पर 74 तो 75 क्यों नहीं बना सकती खेरने. पहली गेंद फुल टॉस, प्रहार करना चाहिए था, नो बॉल करार अंपायर की ओर से जरूर मिला है. और मेरे ख्याल से जयेश भोसले सर, मिस्टर जेबी सर, ये गेंद ऑन साइड में मिड विकेट या स्क्वायर लेग के ऊपर से मारना चाहिए था. शायद मंचात एक शायद वो ऑफ साइड में कवर्स की दिशा में मारने का प्रयास कर रहे थे. 1+1 थर्ड अंपायर. चलिए बेस्ट टाइप बीमार के लिए तीसरे अंपायर की मांग यहाँ पर डीआरएस लिया गया है. टेम्बा बबुमा अनिल टेम्बे यहाँ पर जरूर चेक करेंगे तीसरे अंपायर का निर्णय क्या रहेगा. सर क्या कहेंगे तीसरे अंपायर टेम्बा बबुमा अनिल टेम्बे के बारे में, जो खतरनाक पार्टिकुलर मास्टर खिलाड़ी है. एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु चर्चेतील नाव आहेत असा तिन्ही अंपायर्सला आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वेस्ट साईड इथे पाहिले जाईल आणि होय नो बॉल आहे. प्रवीणचा तुम्ही याच गोष्टीचा उल्लेख केला होता की ऑन साईडला खेळायला हवा होता, परंतु ज्यावेळेला इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना बॅटर तितकासा रेडी नसतो. आघाडीची जोडी क्षितिज माळी आणि त्याच्या साथीला साजेश माळीला आपण पाहतोय. साजेश स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग टीम आपला रिव्ह्यू तुम्ही पहिल्याच बॉलवरती गमावलेला आहात, याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. बिल्कुल सही, यहाँ पर रिव्यू गवा चुके तो मेरे ख्याल से कहीं ना कहीं पूरी तरीके से यहाँ पर जिम्मेदारियां बनेगी. पावर पीस एक बार तैयार, फ्री की गेंद के ऊपर आतिश किया रहा है कवर्स की दिशा में, कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ, शुरुआत दमदार 4 रन. संगीत डीजे जीतू का यही प्रेजेंस ऑफ माइंड है की जब माली खेळले तर मैदान के ऊपर लगेचच संगीत त्याने ऐकलं तो माली उतरला घाटातून. परंतु हा किरणेगावचा माली, एकीकडे आपण एकनाथ माली आणि इथे मैदानावरती क्षितिज माली आणि साजेश माली यानी कि माली बंधू की जोड़ी क्या इस मैदान के ऊपर रंग लाएगी. आशीर्वाद पवार साहेब पारे बुद्रुक, प्रशांत नाईक साहेब बामण डोंगरी आणि प्रभाकर गायकर साहेब कामोठे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. बड़ी आशीर्वाद. राइट स्टार्ट जिसे कहते हैं ना, वो देने का प्रयास अब तक इन दो बल्लेबाजों के बीच में. सर 50 ओवर का मैच नहीं जहां आप 200 या 100 की पार्टनरशिप बना सके, सिर्फ 4 ओवर का मैच, कम से कम 30 रनों की पार्टनरशिप तो बननी ही चाहिए पहले विकेट के लिए. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटत होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्सलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, रन मिळतील 4. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार.
शिवकर, लक्ष्य था 88 ना, 77 का लक्ष्य था, लेकिन वो मैच पहले 2 ओवर में 41 ठोके जय हनुमान नावड़े ने, और आखिरी 12 में चाहिए था आई थिंक 36, मैच हाथ में था उनके, लेकिन आखिरी कुछ 9 रन से वो मुकाबला उन्हें गंवाना पड़ा। तो फिर किसी भी टीम को टारगेट या आंकड़ा यहां पर सेफ नहीं है। देखेंगे यहां पर जीत जान से लड़ रही है दोनों भी टीमें। शिवा जबरदस्त बैक टू बैक 2 बाउंड्रीज। साजिश माळी थाटात बॅटिंग करतायत, क्रॅकिंग कव्हर आहे त्यांच्या बॅटमधून, एक स्क्वेअर कट चांगला पाहायला मिळालाय, रन्स आलेत। उजव्या एसटीच्या बाहेर वेगाने टाकण्याचा हा बॉल इथे पाहायला मिळाला, जिथे प्रयत्न चांगले राहिले, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत। 75 धावा ज्याची आम्ही देऊ शकत नाहीत, आपण म्हणतो ना प्रवीण सर की या यशाची आम्ही कोणती धावसंख्या देऊ शकत नाही, मैदानावरती धावा बनतात, बनवण्याची जिद्द, उमेद आणि चिकाटी असायला हवी। 75 म्हणजे सर पाऊंड धावा बनवायचे जवळजवळ। क्या बढ़िया यहाँ पर बैटिंग की, लेकिन उसका मुंह तोड़ जवाब देती हुई यहाँ पर लिसा 11 खेरने टॉस बॉल, बल्ले का अंदर हिस्सा लेकर शॉट बैकवर्ड स्क्वायर लेकर रीजन में गेंद जा रही, उठाएंगे फील करेंगे, तब तक यहाँ पर मात्र केवल 1 रन बनेगा। सर पहले 2 ओवर में कम से कम बल्लेबाजी करते हुए 40 या 45 चाहिए, तभी ये मैच उनके लिए बनेगा। फिलहाल जो शुरुआत चाहिए ना वो दिलाने में कामयाब हो चुके, रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 11, और यहां से 2 गेंदों का खेल बचा हुआ है, यानी कि 2 गेंदों में कुछ भी करके यहां पर एक छक्का लिसा 11 खेरने को अगर आएगा, अगर मगर को स्थान नहीं है लेकिन चाहिए अगर ये मैच में आपको बने रहना है, लेकिन इतने आसान है कि ये भी कच्चे गुरु की चिल्ल नहीं है। खेरने कोपरा टीम तेज बॉल डाली थी, लाउड अपील, मिडल स्टंप पर पाए गए पिंडर ऑफ कोर्स, पग बाधा, एलबीडब्ल्यू पहला शिकार, पहला खिलाड़ी मैदान सवार। महत्वाच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी होत असताना आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क मध्ये सध्याचं जिनीत पवारला आपण पाहतो, वेग प्रचंड आहे त्याच्याकडे आणि यष्टांच्या मधोमध सापडला फलंदाज, सातत्याने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळाली होती, धावा रोखल्या गेल्यात, खरं तर 11 धावा बनल्या। पहिला फलंदाज नेल्सन फिगर वरती बाद होत असताना पाहायला मिळतो। मॅच कुठेतरी आता मात्र झुकू लागली की काय असं वाटतंय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे, आणि या खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्या मिळालेल्या भूमिकेला न्याय द्यायला हवा। धावा बनतात, बनवण्यासाठी तुमची मेहनत किती कामी येते ती पाहावी लागेल। डेफिनेटली सर, आयुष्य छान है, थोड़ा सा लहान है, परंतु लड़ने तक छान है, लड़ावं लागेल मैदानावरती। तो यहाँ पर 2 खिलाड़ी थोड़ी सी एक दूसरे के साथ सूझबूझ की बातें बताते हुए, ये चलिए फील्ड की रचना तुरंत कीजिए, बाकी सभी खिलाड़ी इकट्ठा मत होजिए। हॅलो, आणि यानंतर बघा मुरबी आणि टेंबिवली सज्ज राहायचं आहे, त्यानंतर नेरे आणि वहाल या दोन्ही संघांना देखील सूचना आहे, आज कोणत्याही संघाची वाट पाहिली जाणार नाही याची नोंद घ्या। आयोजकांनी स्ट्रिक्टली सूचना कालच दिलेली आहे वेळेवरती, कारण वेळेचा अभाव आहे, लवकरात लवकर कसे सामने संपवता येतील याकडे आमच्या आयोजकांचं लक्ष आहे। तर आज कोणत्याही संघाचं काही चालणार नाही याची नोंद घ्या आपण, सूचना आहे सर्व संघांना। येस सर, रनरची मागणी करतायत, चला रनरची मागणी करतायत, कारण त्याच्या पायाच्या नसचा जरा प्रॉब्लेम झाला ऑपरेशन, तरी त्याची जिद्द आपण क्रिकेटसाठी पाहतो, थोडासा रेस करण्याची देखील, आणि रेस केला त्याने, परंतु क्रिकेटची आवडच अशी आहे की आपण उतरू शकतो। फिल्डिंग टीम तुमचा काय निर्णय, येऊ दे ना, चालेल चालेल। चला आमच्या आयोजक या ठिकाणी येत आहेत मैदानावरती, एकविरा एंटरप्राइजेसचे ओनर सन्मान्य नितीन शेठ भोईर। कदाचित अक्षयला आपण भरपूर स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो, परंतु तेवढा तो त्याला मुवमेंट मिळत नाही, कारण ज्या पद्धतीने तो त्याचा मागचा खेळ आपण काही जर आठवला ना तर तेवढे ताकदीचे त्याचे फटके, परंतु कधी कधी पायाच्या नसेला नस त्याची जे ऑपरेशन झालाय त्याच्यामुळे थोडासा त्याला जो परफेक्ट मागचे काही जे स्ट्रोक आहे तो बरोबर कन्व्हर्ट करू, पायांची मुवमेंट कदाचित मिळणं कठीण असतं। चला समोरच्या संघाला जर प्रॉब्लेम नसेल तर आणि आयोजकांना तर काही नाहीये, चला सामना सुरू करून घ्या तुम्ही। ये संपाय
चला रनर मैदानाच्या आतमध्ये येईल आणि खरं तर दुखापतग्रस्त आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण इथे पाहत आहात स्ट्रायकर एंडला अक्षय माळी आलेत आणि काही अंशी दुखापतग्रस्त आहेत आणि त्याकरिता रनरची मागणी करण्यात आलेली पाहायला मिळते. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 11 बनलेले आहेत. मोमेंटमची होऊ द्यायचं नाहीये. सामना काय काय थांबलाय. इथून पुढे मॅच कडे दृष्टिकोन कसा राहतो पाहण्याचा गोलंदाजाचा पाहावा लागेल. तो लास्ट गेंद थी इस ओवर की, ब्लास्ट किया है लास्ट गेंद के ऊपर, लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाएगी, सीमा रेखा के पार, शेर घायल है लेकिन फिर भी दहाड़ नहीं छोड़ी, 4 रन। यहां पर मारने हैं डीजे। प्रत्येक ओव्हरमध्ये मीटिंग घेऊ शकत नाहीये. येस बरोबर आहे सर. चला काल प्रत्येक संघाने बरोबर कोऑपरेट केलं तर कोपरा संघ आपलाच देखील आम्ही विनंती करतो आपण देखील वेळेचं या ठिकाणी नियमांचं पालन करायचं आहे आणि नक्कीच आपल्याला देखील 20 मिनिटांमध्ये इथे 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. सर आपको पता है जयेश भोसले सर कि जिस तरीके से संदीप पाटिल सर कितने साल हुए वो आवाज दोनों की एवन जोड़ी की कानों के ऊपर नहीं आई, लेकिन 5 तारीख को बाग 11 तलोजा में तो एवन जोड़ी यहाँ पर संदीप पाटिल सर और मचिंद्र पाटिल सर इनकी आवाज हमें जरूर देखने को मिलती है और वही फिर से एक बार एक लंबे अरसे के बाद बाग 11 तलोजा की बड़ी ट्रॉफी आपके सामने उर्स कहा जाता है जैसे तलोजा का, वो हमें देखते हुए नजर आएगा. मंजिल क्या, रास्ता क्या, हौसला है तो फासला क्या. फासला बड़ा जरूर है सर, लेकिन इस मैदान के अंदर इस फासले को दूर करना पड़ेगा. 18 चेंडू आणि विजयासाठी 60 ची गरज अजूनही या सामन्यामध्ये राहिली. यश गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी त्याच वेळेला एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतं. यश संपायस चला जास्त उशीर घेतला या सामन्यामध्ये बघा प्लीज आपल्यास विनंती असेल फील्डिंग डिपार्टमेंट टीम. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळते. यश कोळी गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर फलंदाजी दर्जेदार त्याचा क्लास पाहायला मिळाला होता. क्लासिकल ड्रॉई असतील पुल चांगले केले होते त्याने आणि त्यालाच गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय. 18 मध्ये 60. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आहे. उंची जास्त लांबी कमी, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसता धाव संख्येला मिळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. संगीत चले बल्लेबाज मैदान के अंदर आ चुका है. तब तक फील्ड की रचना तुरंत करना है. अक्षय माली नए बल्लेबाज, जिस अक्षय को आखिरी ओवर में 29 रन ठोके थे उसी अक्षय माली को अब 17 गेंदों में मेरे ख्याल से छक्के मारने 10 छक्के. अक्षय गोंदी थे, माफ कीजिएगा, अक्षय गोंदी ने वो रन क्रश किए थे और बल्लेबाज अक्षय माली इस मुर्तबा आते हुए सोच यही रखनी होगी आप सिंगल डबल नहीं, आप चौके छक्कों में तब्दील करनी पड़ेगी. पहले खुद से कहो कि तुम क्या बनोगे, फिर वो करो जो तुम्हें करना है, क्योंकि जो अपने कदमों के काबिलियत पर विश्वास रखते हैं ना वो अक्सर मंजिल तक पहुंच जाते हैं. क्योंकि जितना कठिन संघर्ष जीत उतनी शानदार होगी मैदान के अंदर. अक्षय एक और ताकतवर बल्लेबाज निखिल माली, यानी कि दोनों भी बल्लेबाज खास करके फ्रेश बैटर. तेज गेंद, फास्ट एंड फ्यूरियस रफ्तार के साथ गिरफ्तार किया, रफ्तार के सौदागर यश. देखिए कॉम्बिनेशन कितना बढ़िया है इसका. लेफ्टी से बल्लेबाजी कर लेता है, राइट हैंड से बॉलिंग करता है. दोनों भी फास्ट फ्यूरियस है उनके पास और इसका फायदा कम ऐसे खिलाड़ी होते हैं. एक कमिंडो मेंडिस जब राइटी बैट्समैन आता है तो लेफ्टी बॉलिंग करता है, जब लेफ्टी बैटर आता है तो राइटी बॉलिंग करता है. बल्ले का लगा है बाहरी किनारा, विकेट कीपर ने बढ़िया कैच पकड़ा और इसी के साथ बल्लेबाज आउट. तो याद है कमिंडो मेंडिस एक ऐसा क्रिकेटर है जो श्रीलंका टीम का जब राइटी बैट्समैन आता है ना तो लेफ्ट हैंड से बॉलिंग करता है और जब लेफ्टी बैट्समैन आता है तो वो राइट हैंड से बॉलिंग करता है. अगर विश्वास नहीं हो तो जाइए डाल के देखिए कमिंडो मेंडिस की गेंदबाजी का एक्शन कितना खतरनाक है. दीजिए
यश कोळीने धावसंख्येवरती लगाम लावलाय. गतिरोधक टाकल्या, धावा खर्च केलेल्या नाही आहेत. टप्पा अचूकता पहा किती चांगली आहे. त्याने सातत्याने फलंदाजांना भ्रमामध्ये आणि चकित करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. त्रिधा तिरपीट उडून टाकली आहे. टप्पा, अभिदकता, अचूकता, वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. नवीन बाटन मैदानावरती पहिला बॉल डावी सोडून जाणारा दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतो. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव येते. अजूनही विजयासाठी 59 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. जी काही मुवमेंट मिळाला होता पहिल्या 6 बॉलमध्ये 15 धावा पाहायला मिळाल्या, परंतु तदनंतर कुठेतरी गालबोट लागले की काय असंच वाटू लागलंय. चित्र स्पष्ट है कि आप 15 में से 10 छक्के मार लीजिए तभी ये मैच बनेगा. बल्लेबाज कल्पेश, स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज का बल्लेबाज जरूर है, लेकिन हवा में गेंद फील्डर पहुंचते हुए वहां पर 3 खिलाड़ियों के बीच में बिल्कुल यहां पर सेफ नजर आता हुआ, लेकिन जब तक उठाए फील करे तब तक बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का कंप्लीट समय था और ये 2 रन तेजी के साथ पूरे इक्का दुक्का से काम नहीं बनेगा. फिर भी कैलकुलेट क्रिकेट यहां पर खेलने की कोशिश करते हुए कभी कभी होता है ना, एक ओवर में जब 27-28 चाहिए रहते हैं तो सामने वाला बल्लेबाज क्या करता है, सिंगल नहीं लूंगा मैं आने वाली सभी गेंदें मारूंगा. लेकिन एक मैच अभी भी मुझे याद है, एसपी ग्रुप सारसन खालापुर में खेला गया था सेमीफाइनल मैच वाकला विपक्ष सांभालने के बीच में 27 चाहिए थे, लेकिन रजत मुंडे ने सिंगल लेने से मना नहीं किया. ओवर थ्रो हुआ, 3 मिले, फिर वो नॉन स्ट्राइक एंड पर गिरे. साथ ही बल्लेबाज ने बिमल के ऊपर छक्का मारा, फिर सिंगल मिली, रजत मुंडे ने स्ट्राइक लिया और लगातार 3 छक्के मारे. ये क्रिकेट का खेल है, यहाँ पर हर एक रन इंपॉर्टेंट रहता है आपकी टीम के लिए और यकीनन यहाँ कैलकुलेट क्रिकेट खेलना भी जरूरी होगा. तेज बल्ला जरूर घुमाया, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है. एक आठ डॉट बॉल की समाप्ति. क्या कमाल की गेंदबाजी यश कोहली की. आज भाग्य का सहारा लेकर उतरे. मैंने पहले भी कहा था 2 कैचेस उनके छूटे, चौके चक्के देखने को मिले और गेंदबाजी में भी क्या कमाल का प्रदर्शन. यश माळीचे व्हेरिएशन आणि व्हरायटीज त्याच्याकडे ती पाहायला मिळते, कारण सातत्याने फलंदाजांना दुर्धर मनस्थितीमध्ये टाकतोय. यश कोहलीला आपण पाहतो यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल या षटकामध्ये, कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं हे षटक राहिलं. विकेट मिळालं आणि केवळ 4 धावांचं षटक राहिलं होतं आणि 2 विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. केवळ धावफलकावरती धावा आपण पाहतोय, ज्या 19 बनण्यात येणारे 12 बॉलचा खेळ शेष आणि विजयासाठी 56ची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग करत पंच, तुम्ही तिथे डिसर राहू नका. तुम्हाला जर वाटला तो एक एक्स्ट्रा खेळाडू टाइम घेतोय तर एक खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या लगेच आतमध्ये घ्या. 12 गेंदे और 56 रनों की आवश्यकता जरूर है. लक्ष्य काफी बड़ा नजर आता हुआ. डीजे जीतो हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. पिछले 5-6 रात्रि में उनका काफी जबरदस्त डीजे के ऑपरेटर की भूमिका हमें नजर आई और जिससे चलते उन्होंने सभी दर्शकों का दिल भी जीत लिया. और क्या बढ़िया गाने, प्रेजेंस ऑफ माइंड उनका हमें नजर आता हुआ. कहते हैं जहां सिर छुट जाए वो मंदिर है, जहां हर नदी सम जाए वो समंदर है. क्योंकि जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत सारे हैं, लेकिन हर जंग जीत जाए वही विराट कोहली जैसा सिकंदर है. कौन आएगा सिकंदर? जो मर होता है उसे दर्द नहीं होता. प्रवीण 4 षटकांचा सामना, किमान अजून 2 वर काहीतरी बाकी आहेत ना. 1 तास होऊन गेलाय, विषयच नाहीये. 1 तास होऊन गेलाय. सुनील सर, आपण जर वाटेल लगेच एक खेळाडू आपण आतमध्ये घ्या. धीरज पाटिल शॉटला जवाब है. बढ़िया शॉट, डाउन द ग्राउंड खेला है, सीधा विकेट में से निकाला छक्का. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. 12 बॉल 56 हव्या. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 11 चेंडू आणि 50ची गरज राहिली या सामन्यामध्ये. कौन कहता है तेरे दर से मांगने वाला कभी गरीब होता है, जो तेरे दर तक पहुंचा है वो सबसे बड़ा खुशनसीब होता है. साईं बाबा का संगीत आपने जरूर सुना. तब तक यहां पर आप देख सकते हैं जहां पर तब तक वहां पर रन मिलेंगे स्कोर कार्ड के ऊपर. तो चलिए यहां पर मुरबी टीम के मेंटर कोच बघा, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला असा बिंजोरचा बेतात बादशाह सुलतान बैलाचे मालक म्हणते
यावं आपलं म्हणते सहर्ष स्वागत करते त्यांच्या समय सोनी आणि धीरज आपलं सहर्ष स्वागत। चलिए सिंगल यहाँ पर लेना चाहेंगे, साहिल थे, थोड़ी सी खराब फील्डिंग वहां पर नजर आई, जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक मात्र केवल 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है, टोटल स्कोर कार्ड के ऊपर 27 रन बने। तर सामन्यामध्ये तितकीशी रंजकता राहिलेली नाही असंच वाटू लागलं, कारण धाबाही थांबवण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहे तनिष कोळी, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळाली। गोलातला बॉल पंचांकडे लाऊड अपील, पिचिंग इन द लाईन डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर, लिगल डिलिव्हरी, साऱ्या गोष्टींची जाच पडताळ केल्यानंतर पंचाने हा निर्णय दिला की इथे ही बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे। या सुलतान बैलाचे मालक मॉन्टी शेख या व्यासपीठावरती ज्या बैलाने बिंदू क्षेत्रामध्ये सध्या हाकार तुम्ही पाहताय, आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला अद्दू जलता हुआ अंदर अंडर 19 का उनका रोटी का इलेक्शन मिलेगा देखने को। ऑन साइड में ढकेलने की कोशिश वहां पर मिडविकेट खिलाड़ी मौजूद, साहिल फिर से एक बार बढ़िया फील्डिंग नजर आती हुई। अब पूरी तरीके से ऐसा लग रहा है कि मुकाबला गिरफ्त में आ चुका है पूरी तरीके से अंश एंड शीतल 11 डीसीसी कोपरा टीम के, क्योंकि 7 गेंदे और 46 यानी कि 7 में 7 छक्के भी मारेंगे तो भी मैच जीतना थोड़ा सा कठिन है। किसने सोचा था कि केरनी के खिलाफ इतनी बड़ी पावरफुल बल्लेबाजी होगी, लेकिन वो केरनी टीम आज मात्र रनों के लिए संघर्ष कर रही है, लेकिन जाते जाते अपना परिचय ताकतवर बल्लेबाज कल्पेश गोमदी के बल्ले से छक्का, और ये छक्के के ऊपर बीमर के लिए शायद चेक करना चाहेंगे। सुनिए, आइए धीरज आपका भी स्वागत करेंगे। मुरबी टीम के खंदे समर्थक फील्डिंग लगेच सजवून घ्या, सध्या तुम्ही लगेच येणार पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया। फेअर डिलिव्हरी आणि लगेचच फील्डिंग सजवून घ्या। आता 6 बॉल आणि 40 रनची गरज। 6 चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। एलईडी स्क्रीन वरती आपण या स्पर्धेचे व्यंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, आणि बरोबर आमच्या कॅमेरामॅनने देखील होरले तो स्वतः मला वाटतं मोबाईल लावला की त्याने तिथेच कॅमेरा फोकस केलाय। बघा आमची लाडली जीवा देखील आपण स्क्रीनवरती पाहताय। एकविरा एंटरप्राइजेस चे आमचे दमदार आयोजक सन्मान्य आपण पाहू शकाल नितीन शेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन, आणि जीवाच्या नावानं हे तुम्ही स्पर्धेचं दमदार आयोजन। मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा उंच शिखर आपण पाहिली, आणि यंदाही ती स्पर्धा आज मोठ्या दिमागदार सोऱ्याने या ठिकाणी पाहायला मिळते। जर आज सामना जिंकला तर भूतानवरून जे आनंद घेतात आमचे सर्व कोपरा संघाचे समर्थक असतील, मग त्यांच्या समेत प्रकाश तोडेकर साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक जर आज संघ जिंकला तर, त्याच्यानंतर राजेश भाऊ पाटील, प्रकाश तोडेकर, महेश शेठ पाटील, नरेश गायकर यांच्या वतीने पारितोषिक 2000 रुपये कोपरा जिंकला तर। संजय शेठ गवडी यांच्या वतीने देखील माजी सरपंच 6 गेंदे 40 की जरूरत। पहली गेंद के ऊपर हवाई सफर, गेंद जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से आर पार छक्का। षटकार पहिल्याच बॉलवरती आलाय। चौथीची अजूनही गरज राहिली, 5 चेंडू आणि चौथीची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे। खरं तर शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे। 5 बॉल 34 हव्या होता, वेगाने टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता। मागील चेंडूच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हा वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि चेंडू बाहेर काढलाय। डॉट बॉल 60 के करीब अगर रोकती तो फिर शायद मैच को देखा जा सकता था, लेकिन फिर भी यहाँ पर 75 रनों का बड़ा अंबार खड़ा कर दिया है, और उसे लक्ष्य का पीछा करते हुए थोड़ी सी दबाव में नजर आते हुए प्रयास जारी है। शॉट पॉइंट के ऊपर से खेला है, डीप पॉइंट की तरफ गेंद जरूर जा रही है, फील्डर रोकने में आखिर के क्षणों में कामयाब। क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई, रोका है सोनू को, लेकिन रन मिलेगा सिंगल। तर आमचे मुरबी गावचे सन्माननीय नरेश पाटील आणि अरुण पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय। नरेश या, अरुण स्वागत आहे तुमचं आमच्या बाबल्या। ऋषी म्हात्रे मुरबी यांचं देखील इथे आगमन झालंय। मोंटी पाटील आपलं देखील स्वागत आहे। क्या बात आहे। 2024 ला जेव्हा ही नाईट स्पर्धा झाली होती मित्रांनो, तेव्हा या स्पर्धेमध्ये मला वाटतं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो
तो डीसीसी कोपरा क्रिकेट संघ आणि जिनीत पवारला एक आघात वासरू देऊन त्याला इथे मॅन ऑफ द सिरीज सन्मानित केलं होतं. बघा मैक्स सर पहाड़ी आवाज, आइए मचिंद्र पाड़ी सर आपका स्वागत है. और 5 तारीख को बाग 11 तलोजा में A1 जोड़ी संदीप पाटिल सर और मचिंद्र पाटिल सर, इनका आवाज सुनाई देगा दोस्तों. व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ मैच में केवल औपचारिकता बची है. गलतियां हुई, केरनी टीम के गेंदबाजों ने बहुत सारे रन लूटे. पहले गेंदबाज अभिषेक ने लाजवाब गेंदबाजी की 13 रन दिए. उसके बाद देखेंगे क्षितिज और अक्षय ने दोनों ने काफी रन खर्च किए. यानी कि साजिश माली ने केवल 6 दिए थे, लेकिन एफर्ट यहां पर लगातार बनाता हुआ छक्का बल्लेबाज के बल्ले से. अब चाहिए जीतने के लिए एक गेंद और 21 ना वाइट दिलाते जाके. चलिए एक गेंद और 21 रनों की आवश्यकता. लगभग 60 के करीब बहुत पहुंच ही गई थी. 55 बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 20 रन चाहिए मेरे ख्याल से. ये भी फुल टॉस, ये भी जाएगी छक्का. तर जेव्हा जेव्हा मला वाटतं सामने 70+ झालेत ना, आणि प्रत्येक संघ तो 10 ते 14 धावांनीच पराभूत झालाय. आणि कुठेतरी या धावाने थोडासा आला बसवला असता तर आज सामने देखील जिंकला असता, परंतु जर त्याला स्थान नसतं. आणि थेट सुपर 6 मध्ये 4था संघ क्वालिफाय झालाय, तो अंश अँड शीतल 11 डीसीसी कोपरा. आणि या संघासाठी टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय, जे भूतानवरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं सन्माननीय संजय शेठ गवडी साहेब, माजी सरपंच प्रकाश तोडेकर साहेब आणि राजेश भाऊ पाटील, प्रकाश तोडेकर, महेश शेठ पाटील, नरेश गायकर साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं